नमस्कार, मी मीना शिंदे, केंगन वॉटर यूजर आणि इंडिपेंडंट डिस्ट्रीब्युटर. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने सांगायची आहे, ती अशी की मित्रांनो, आपण म्हणजे आपल्या आजूबाजूला जर बघितले तर बरेच लोक हर्बल लाईफकडे वळालेले आहेत. लोक पहाटे उठून वर्कआउट करत आहेत. बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत चाललेल्या आहेत. कारण आपल्या फिटनेसच्या माध्यमातून याचा विचार जर केला तर ह्या गोष्टी आपल्या गरजेच्याच आहेत. पण मला एक सांगायचं आहे, की जे हर्बल लाईफचे प्रोडक्ट घेणारे व्यक्ती आहेत, मला कोणत्या प्रोडक्टला नाव ठेवायचं नाही आहे. पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे, की तुम्ही त्यासोबत पाणी पितात. मग ते पाणी तुमच्या पिण्यायोग्य आहे का? किंवा तुम्ही जे अफ्रेश बनवतात, तुम्हाला ते बॉईल केल्याशिवाय ते अफ्रेशसुद्धा त्याच्यामध्ये टाकता येत नाही. पण केंगन हे असं पाणी आहे, 300 पटींनी अधिक पातळ पाणी आहे. तुमच्या अफ्रेशला गरम करून टाकण्याची म्हणजे पाणी गरम करून टाकण्याची गरज त्याच्यामध्ये पडत नाही. हे आम्ही तुम्हाला डेमोतून सिद्ध करू शकतो. होय, आणि वर्कआउट आपण तर करतोच आहे. पण या केंगन पाण्यासोबत आपण काही व्यायामही केले तर खूप गरजेचे आहेत. ज्यामध्ये एक प्रकार असा आहे, की डीप ब्रीथिंग केल्याने आपल्या शरीरामध्ये नेमके काय मिरॅकल रिझल्ट आपल्याला मिळू शकतात. ते असे की आपल्या पायांची आग होत नाही, वजन कमी होण्यास मदत होते, आपली स्मरणशक्ती वाढते, हातांना येणारा घाम हा कायमचा नष्ट होऊन जातो, आपल्या चेहऱ्यावरती तेज येते. इतकंच नव्हे तर कॅन्सरच्या पेशीसुद्धा सुकण्यास मदत होते. होय मित्रांनो, हे केंगन पाणी इतकं मिरॅकल आहे. कारण तुम्ही याच्यावरती फक्त सर्च करू शकता. केलं तर यूट्यूबला जाल, केलं तर तुम्ही फेसबुकला कराल, केलं तर Googleलाही कराल. तुम्ही फक्त आणि फक्त यावरती सर्च करू शकतात. जेणेकरून त्याच्यावरती रिसर्च जो आहे तो ऑलरेडी झालेला आहे. म्हणजे जपानच्या 6,500 डॉक्टरांनी याला प्रमाणित केलेलं आहे. इतकंच नव्हे तर अमेरिकन अँटी कॅन्सर इन्स्टिट्यूटने याला रेफर केलेलं आहे. इतकंच नव्हे तर शास्त्रज्ञांची एक टीम बसवल्या गेलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून हे पाणी आपल्या शरीरासाठी किती गरजेचं आहे हेही त्याच्यातून सिद्ध झालेलं आहे. मित्रांनो, अन्न वस्त्र निवारा याच्यासोबत केंगन ही सुद्धा आपल्या काळाची गरज गरज ठरणार आहे. कारण आपण आरोचा जर काळ बघितला तर 10 वर्षापूर्वी जर आपण चांगलं मागं डोकावून बघितलं तर आरोचे सुद्धा त्या लोकांना पहिले डेमो द्यावे लागायचे. पण आता परिस्थिती अशी झालेली आहे की आपण फक्त फोटो सिलेक्ट करून कोणता हवा हे सांगतो आणि आपण तो घरामध्ये बसवतो. पण त्याचा पीएच आपल्या पाण्यासारखा आपल्या शरीरासाठी गरजेचा आहे का? तर नाही आहे. कारण केंगनचं पाणी आणि आरोचं पाणी ह्या दोन्हींचा समतोल नेमका काय होतो हे आपण डेमोच्या माध्यमातून स्पष्टीकरण देऊ शकतो. म्हणजे तुमच्या डोळ्यादेखत तिथं हे सगळं सिद्ध केलं जातं की आरोचं पाणी हे आपल्या शरीरासाठी घातकच आहे. कारण त्याचा पीएच चार्ट जर बघितला तर 7 पासून इकडं ॲसिडिककडे आलेला असतो आणि केंगन पाणी जे असतं ते अल्कलाईन वातावरणाकडे गेलेलं असतं. आणि म्हणून केंगन हे आपल्यासाठी खूप काळाची गरज होणार आहे. त्याचा लवकरात लवकर निर्णय घेतला तर आपला परिवार सुखी होणार आहे. कारण आपण जी कमाई करतोय ती आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी असते. पण याच माध्यमातून जर आपल्याला एखादा आजार जडला गेला तर ही सगळी कमाई आपण डॉक्टरांच्या दवाखान्यात नेऊन घालतो. जेणेकरून ही सगळी कमाई वाचली जावी, आपल्या मुलांचं भवितव्य सुधारलं जावं, त्याचबरोबर आपलं आरोग्यही सुधारलं जावं. त्याच्यासाठी हा निर्णय योग्य वेळेत घेणे खरंच खूप गरजेचे आहे. त्यासाठी मी आग्रही आहे की तुम्ही याच्यासाठी नक्कीच प्रयत्न करा. बघा, एखादी शस्त्रक्रिया जर डॉक्टरांनी आपल्याला सांगितली तर तुम्हाला ती इतक्या लाखात जाते. तर आपण तेवढे लाख न देता अजून 2-4 हजार कसे त्याला देता येईल ह्याची पण व्यवस्था करतो. म्हणजे त्यावेळेस आपण हा विचार करत नाही की माझ्याकडे आज पैसे नाही आहेत किंवा मी ह्याची पूर्तता कशी करू. पण नाही, आपल्याला माणूस गरजेचा असतो म्हणून आपण त्यावेळेस त्या डॉक्टरांना तेवढी रक्कम देण्यासाठी पळापळ करतो. पण जर आज फक्त केंगन 2.5 लाखाचं घेऊन आपला पूर्ण परिवार जर आपण त्याच्या माध्यमातून सिक्युअर केला तर येणारा काळ आणि हा पैसा आपला दोन्हीही वाचणार आहेत. मला सांगायचं इतकंच आहे की आपलं हे अनमोल शरीर आहे, याची काळजी आपणच घेतलेली बरी. कारण आपण गाडीमध्ये डिझेलच टाकतो, त्याच्यामध्ये रॉकेल टाकत नाही. कारण हे शरीरसुद्धा आपली एक संपत्ती आहे, तिला आज आपण जपणं गरजेचं आहे. म्हणून केंगनला आपलंसं करा, केंगणही तुम्हाला आपलंसं करेन. या पाण्याच्या माध्यमातून येणारे रिझल्ट एवढे 100% आहेत की मी ठामपणे सांगू शकते की हमारा पानी कुछ खास है. थँक यू सो मच.